मित्रांनो नमस्कार. तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत सिक्रेट्स ऑफ मिलिनियर माइंड ह्या पुस्तकाची. तर हे जे पुस्तक आहे हे टी हार्व एकर या लेखकाने लिहिलेलं पुस्तक आहे. तर या पुस्तकामध्ये संपत्ती आणि यशस्वी जीवनासाठी लागणाऱ्या मानसिकतेचा अभ्यास केला जातो. लेखक सांगतात की तुमचं आर्थिक यश जे आहे ते मुख्यत्वे तुमच्या विचारसरणीवर आणि तुमच्या मानसिकतेवर अवलंबून असतं. या पुस्तकात लेखक धनवान लोकांचे विचार आणि साधारण लोकांचे विचार यामधील मुख्य फरक स्पष्ट करतात. तर आता ह्या संपूर्ण पुस्तकाचे आपण सारांश बघून घेऊया. तर पुस्तकाची मुख्य भूमिका काय आहे, तर लेखकाच्या मते प्रत्येक व्यक्तीच्या मनामध्ये एक आर्थिक ब्लूप्रिंट असते जो आपलं आर्थिक जीवन नियंत्रित करत असतो. आता हा जो ब्लूप्रिंट असतो ना, तो आपल्या लहानपणीच्या अनुभवांमुळे तयार झालेला असतो, ज्यामुळे आपल्याला पैसे कसे मिळवायचे, कसे खर्च करायचे, संपत्तीची वाढ कशी करायची याबाबत ठरलेले विचार मिळतात. जर तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुम्हाला तुमच्या या ब्लूप्रिंटला बदलणं गरजेचं आहे. त्या पुस्तकाचे दोन मुख्य भाग आपण बघून घेऊया. त्यामधला पहिला भाग ते म्हणजे तुमची आर्थिक ब्लूप्रिंट. आता ह्या पहिल्या भागामध्ये आपण 3 छोटे छोटे चॅप्टर बघून घेऊया. त्यातला चॅप्टर नंबर 1 तुमच्या आर्थिक ब्लूप्रिंटची ओळख. तर आपल्या आर्थिक स्थितीचं प्रतिबिंब असतं ना, ते आपली विचारसरणी आणि आत्मविश्वासावरती अवलंबून असतं. आपल्याला जेवढं प्राप्त होतं ते आपल्या आर्थिक विश्वासाशी संबंधित असतं. चॅप्टर नंबर 2 लहानपणीचं प्रोग्रॅमिंग. आपल्या लहानपणातील अनुभव, पालकांच्या शिकवणुकी आणि समाजाच्या दृष्टिकोनातूनच आपली आर्थिक विचारसरणी तयार होत असते. आणि चॅप्टर नंबर 3 आर्थिक ब्लूप्रिंट बदलण्यासाठी शिस्त. तुम्हाला जाणीवपूर्वक तुमच्या नकारात्मक आर्थिक विश्वासापासून मुक्त होऊन सकारात्मक मानसिकता तयार करावी लागेल, ज्यामधूनच तुमची आर्थिक प्रगती होईल. आता आपण वळूया दुसऱ्या भागाकडे. तर भाग दुसरा, तर यामध्ये धनवानांचे संपत्तीचे 17 सिद्धांत तुम्हाला सांगितले. तर हा जो भाग आहे हा 17 प्रमुख मानसिक आणि वागणुकीच्या फरकांवरती लक्ष केंद्रित करतो, ज्याचं पालन श्रीमंत लोक करत असतात आणि त्यामुळेच ते यशस्वी होतात. तर ह्यातील जे काही महत्त्वाचे सिद्धांत आहेत, म्हणजे टोटल 17 सिद्धांत जे मी तुम्हाला बोललो ते खालीलप्रमाणे आहेत. आपण एक एक सिद्धांत इथे वाचून घ्यायला, समजून घ्यायला सुरुवात करूया. तर ह्यामधला पहिला सिद्धांत आहे, धनवान लोकांचे असे मत असतं की माझ्या जीवनाचा निर्माता मीच आहे. पण त्या उलट गरीब लोक असं मानतात की माझ्या जीवनात जे काही घडतंय ते इतरांमुळेच घडतंय. श्रीमंत लोक त्यांच्या निर्णयांना, त्यांच्या क्रियांना जबाबदार धरतात, तर गरीब लोक इतरांवरती दोष टाकतात आणि नशिबावरती अवलंबून राहून जातात. आता ह्याच्यामध्ये सिद्धांत दुसरा आहे, तर म्हणजे धनवान लोक मोठ्या विचारात गुंतलेले असतात. श्रीमंत लोक मोठी स्वप्न बघतात आणि मोठ्या उद्दिष्टांसाठीच प्रयत्न करतात. पण त्याउलट गरीब लोक जी असतात ती काय करतात, लहान विचार करतात. फक्त जीवन जगण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करत बसतात. आता तिसरा सिद्धांत आहे, धनवान लोक संधींवरती लक्ष केंद्रित करतात. श्रीमंत लोक जे असतात ना, ते नेहमी कशापासून फायदा होऊ शकतो यावर लक्ष केंद्रित करतात आणि गरीब लोक नेहमीच काय चुकीचं होऊ शकतं याबद्दल चिंता करत राहतात. सिद्धांत चौथा, धनवान लोक कृती घेण्यासाठी तयार असतात, ॲक्शन घेण्यासाठी तयार असतात. श्रीमंत लोक धाडसी निर्णय घेतात आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा करतात. पण या उलट गरीब लोक मात्र अनिश्चिततेच्या भीतीने निर्णायक कृती टाळतात. सिद्धांत पाचवा, धनवान लोक समस्या सोडवण्यावर लक्ष केंद्रित करतात. हे श्रीमंत लोक जे असतात ना, ते समस्या सोडवण्याच्या संधी म्हणून त्यांना बघतात. पण गरीब लोकांना एखादी समस्या आली की त्याच्यामध्ये परत मागे निघून जातात. सिद्धांत सहावा, धनवान लोक इतर श्रीमंत आणि यशस्वी लोकांच्या सहवासात नेहमी राहतात, संपर्कात राहतात. पण गरीब लोक जे असतात ते त्यांना असुरक्षित वाटणाऱ्या लोकांना टाळतात. सिद्धांत सातवा, धनवान लोक स्वतःचे प्रचारक असतात. श्रीमंत लोक त्यांची कौशल्ये, उत्पादने आणि सेवा यांची जाहिरात करत असतात. पण गरीब लोक आपल्याकडे पुरेसं नाही आहे किंवा ते आपण करूच शकत नाही असं सतत समजत राहतात. सिद्धांत आठवा, धनवान लोक आपल्या किमतीनुसार पैसे मिळवण्याचा आग्रह करतात. पण श्रीमंत लोक
त्यांचं स्वतःचं मूल्य ओळखतात आणि योग्य मोबदला मानतात. गरीब लोक जे असतात त्यांना कमी मिळालं तरी ते स्वीकारतात आणि शांत बसतात. सिद्धांत 9. धनवान लोक पैसे कमवण्यासाठी काम करतात व त्याचा आनंद सुद्धा घेतात. श्रीमंत लोक जे असतात ते पैशाचं कौशल्य वापरून त्यांना वाढवतात, पैशांना वाढवतात आणि अधिक कौशल्य शिकत राहतात. गरीब लोक फक्त पैसे मिळवण्यापुरतं, समाधानापुरतं काम करतात. सिद्धांत 10. धनवान लोक पैसे त्यांना काम करण्यासाठी लावतात. धनवान लोक जे असतात ती पैशाचे योग्य गुंतवणूक करून उत्पन्न वाढवतात आणि गरीब लोक इन्व्हेस्टमेंट वगैरे काही करत नाही, बचत करत नाही. ते नेहमी फक्त पैसे कमवण्यासाठी जे आहेत ते काम करत राहतात. सिद्धांत नंबर 11. धनवान लोक त्यांचे पैसे व्यवस्थापित करतात. ते लोक आपले पैसे शिस्तबद्धपणे व्यवस्थापित करतात, त्याने योग्य प्रमाणे कामाला लावतात, इन्व्हेस्टमेंट करतात. गरीब लोक पैशाचा फारसा विचार करत नाही, त्यांना त्याचं नियोजन करणं हे माहितीच नसतं. सिद्धांत 12. धनवान लोक आपले पैसे सतत वाढवतात, दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योजना आखतात, पण गरीब लोक फक्त तात्पुरती सुरक्षितता शोधतात. सिद्धांत 13. धनवान लोक त्यांना जोखीम घेणं आवडतं, पण ती जोखीम योग्य पद्धतीने नियंत्रित सुद्धा करतात. पण त्याच उलट गरीब लोक जोखीम घेतानाच घाबरतात. सिद्धांत 14. धनवान लोक अनिश्चिततेत निर्णय घेऊन पुढे जातात आणि त्याचा त्यांना फायदाही होतो, पण गरीब लोक नेहमीच संपूर्ण माहिती मिळाल्याशिवाय निर्णय घेणं टाळतात. सिद्धांत 15. धनवान लोक स्वतःला सतत शिकवत राहतात, शिकण्याची प्रवृत्ती कायम ठेवतात आणि शिक्षण पूर्ण केल्यानंतरही स्वतःचा विकास करणं चालू ठेवतात. गरीब लोक शिक्षणावर कमी लक्ष देतात आणि स्वतःला विकसनशील ठेवत नाहीत. सिद्धांत 16. धनवान लोक प्रश्न विचारतात की कसं करता येईल, ते नेहमी संधीच्या शोधात असतात. गरीब लोक म्हणतात मी हे करू शकत नाही आणि स्वतःला संधीपासून दूर ठेवतात. सिद्धांत 17. धनवान लोक तणावातही कार्यक्षम असतात, कितीही आव्हानं आली तरी ते त्यात मार्ग काढतात. गरीब लोक मात्र तणाव आणि आव्हान आलं की मागे हटतात. तर हे जे 17 सिद्धांत आहेत हे तुम्हाला श्रीमंत व्हायचं असेल तर तुमच्या मानसिक बदल करणं अत्यावश्यक आहे. तुमच्या आर्थिक स्थितीचं प्रतिबिंब तुमच्या विचारसरणीतून होतं आणि तुमची यशस्वी तुमच्या मानसिकतेवरती अवलंबून असते. आता ह्याच्यामधला शेवटचा टॉपिक आहे श्रीमंत मनाचा विकास करा. म्हणजे जर तुम्हाला आर्थिक यश मिळवायचं असेल तर तुम्ही तुमच्या मनात श्रीमंत विचारांची रचना करायला हवी. श्रीमंत मानसिकता तयार करण्यासाठी तुम्हाला शिस्तबद्ध प्रयत्न करावे लागतील आणि यासाठी नियमित विचार बदल, गुंतवणूक, यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेणं महत्त्वाचं आहे. तर या पुस्तकाची मुख्य शिकवण अशी आहे की श्रीमंत होण्यासाठी फक्त बाह्य गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, तर तुमच्या विचारसरणीत बदल करणं देखील अत्यंत आवश्यक आहे. सिक्रेट्स ऑफ मिलिनियर माइंड तुम्हाला ही मानसिकता विकसित करण्यास मदत करतं आणि संपत्ती निर्मितीच्या दिशेने वाटचाल करतं. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे संपूर्ण पुस्तकात जे काही 17 रूल्स दिलेले आहेत ते तुम्ही डिटेलमध्ये वाचले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. हे पुस्तक जर तुम्हाला ऑनलाईन खरेदी करायचं असेल तर ह्याची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. धन्यवाद.